तर सन्मान केला तो बघा महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहतोय जगदीश भंडारी यांचा सन्मान केला होतोय। त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत कपिलला। मी विभाग प्रमुख दातिलूचे चरणदास म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण आपल्या शुभासेवन मॅन ऑफ द मॅच देऊ सुरुवातीला, त्यानंतर त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। तर कपिल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केले। अष्टपैलू कामगिरी केली कपिलने। कपिल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। कपिलला मॅन ऑफ द मॅच देऊया आपण विभाग प्रमुख दातुली गावचे चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर आपण विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत। मी दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यायचे। बैराम मडवी आपण यायचे। दत्ताराम म्हात्रे, रामदास पाटील आणि प्रकाश पाटील आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण चरणदास म्हात्रे साहेब जे दातिलीचे विभाग प्रमुख आहे त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। साहेबांना विनंती असेल आपण तिथेच थांबायचे। आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची गोड आठवण म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन करणार आहोत। शिवसेना शाखा प्रमुख श्रीरंग पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत। आणि शाखा प्रमुख शरद पाटील साहेबांचे आगमन झाले, मात्र चरणदास म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या होत्या ज्यांच्याकडे या स्पर्धेत आम्हाला प्रथम क्रमांकाचं चषक सुद्धा मिळालंय, मॅच सुद्धा सुरू होते, तर आपण सन्मान करतोय चरणदास म्हात्रे साहेब ज्यांच्याकडनं या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं चषक आम्हाला मिळालेलं आहे। त्यानंतर एक सन्मान, त्यानंतर लगेच आपण मॅच कडे वळणार आहोत। एक विशेष सन्मान इथे केला होतोय। मॅच सुद्धा सुरू झालेली आहे। सेकंडला अजयला तुम्ही पाहतायत, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। मोठी देशी संघ 5 ट्रॉफीज आतापर्यंत त्यांनी आपल्या नावावरती केलेत। त्यानंतर राजू भोसले साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार आपण करणार आहोत। राजू भोसले साहेब या। राजू भोसले तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच नितीन काळन सर। यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। पडद्याच्या आतमध्ये बघा काही लहान मुलं आहेत, त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर थांबायचं मित्रांनो, थोडं सहकार्य करा। मॅच सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, सामना 4 षटकांचा आहे। थँक्यू सो मच नितीन काळन सर। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। धावपळ कवरी धावा आहेत 5। गोलंदाज सज्ज होत आहे या षटकामध्ये प्रतीक पाटील, स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र भोईर, संघनायक आहे कॅप्टन कुल दहिसर या टीमचा। राऊंड विकेट यावीस क्लीन बॉल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन, यष्टे उद्ध्वस्त, दांडी गुल, यू मिस, आय डेफिनेटली, फलंदाज बाद। पहिला मोठा धक्का बसतोय दहिसर या टीमला। फलंदाज संघनायक महेंद्र भोईर, बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय आदित्य पाटील। 5 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का बसतोय समृद्धी 11 गावदेवी दहिसर या टीमला। राऊंड विकेट यावेळी अपिश करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि फलंदाज बाद। बॅक टू बॅक 2 मोठे धक्के बसतायत दहिसर या टीमला। आदित्य पाटील 0 वरती बाद।
वर लड्या म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. अजय म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा नाव व्यवस्थित सांगा नाहीतर आम्हाला मार पडेल. यावी सॅट्रिकचा चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्डच्या वरून चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मोठी देसाई या दोन संघांमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे दहिसर या टीमची 2 बाद 9 धावा. 4 षटकांचा सामना आहे. यापुढे सामना असेल देवीचा पाडा विपक्ष जय जलेश्वर वाडेकर या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वाडेकर विपक्ष देवीचा पाडा या पुढील सामना असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या दुसऱ्या षटकामध्ये संघनायक येतोय प्रेम. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवंत धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील दहिसर या टीमला, कारण की दहिसर संघाला देखील माहिती आहे मोठी देसाई संघाची बॅटिंग लाईनअप ही स्ट्रॉंग आहे आणि हे मैदान नेहमीच लकी राहिलंय मोठी देसाई या संघासाठी. चितेशला आपण पाहू शकाल एस्टेनच्या पाठीमागे. यावीस स्किट होत आहेत. पंच डेडबॉल घोषित करतायत. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर आणि सुभाष पाटील सर हे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. या सामन्यासाठी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये शशांक पाटील सर आहेत. स्विच इन. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. राहुल पाटीलजी आणि राहुल पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती येतोय राहुल पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. ओव्हर द विकेट प्रेम. यावी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मागणी रेफर केलाय सुभाष पाटील सरांनी. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे SMD स्पोर्ट्स लाईव्ह ची. पंकजी माळी, त्यानंतर भूषण पाटील आणि तिसरे पंच शशांक पाटील सर देखील उपस्थित आहेत आपल्या कंट्रोल रूम मध्ये. आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत निलेश पाटील दातिवली, त्यानंतर विपुल पाटील दातिवली आणि परेश गायकवाड दातिवली आणि आमचे स्कोर अपडेटर आहेत करण गायकवाड तिसगाव आणि फाउंडर आहेत भूषण दादा पाटील जे दातिवलीचेच आहेत. त्यानंतर आशिष गायकवाड तिसगाव आणि पंकज माळी भोपर हे फाउंडर आहेत SMD स्पोर्ट्स लाईव्हचे आणि त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. नगरसेवक चषक 2021 डिसिजन पेंडिंग आहे आणि तिसरे पंच देखील उपस्थित आहेत.
आपल्या कंट्रोल रूम मध्ये योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज प्रेमचं. एक चांगले क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली आणि ग्रामस्थ मंडळ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2021 मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. लाख मोलाचं आयोजन आहे. पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. सर्वांच्या लक्ष वेधून घेतल्यात. एक जायंट ट्रॉफीज आहेत आणि फलंदाज बाद आहे. अजय पाटीलला मैदान सोडावं लागतंय. धावबादच्या स्वरूपात मिळते अजून एक सफलता आणि फलंदाज क्रमांक तिसरा बाद झालाय. 17 या धावसंख्येवरती लागलेला हा तिसरा धक्का दहिसर टीमला. फलंदाज अजय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आहे 16. 3 बाद 16 आणि अन्य बॅट्समॅन येतोय सोमनाथ भोईर. सोमनाथ आणि राहुल ही जोडी पाहायला मिळते दहिसर या टीम कडून. स्ट्रायकर फलंदाज सोमनाथ आहे. यावेळेस बॅटची इनर एज आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टिरक्षक जितेशच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रेम या षटकामध्ये. कारण की पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला होता. त्यानंतर येतो षटकार आणि त्यानंतर धावबादच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला होता आणि हा चेंडू येतो डॉट. हे विश्लेषण आहे या षटकाचं. राईट अप ओव्हर द विकेट. प्रेम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. यावेळेस वाईड यॉर्करचा वापर करतोय. दिशाहीन गोलंदाजी दिशेपासून भरकटतोय गोलंदाज प्रेम आणि पंचांनी तेच पाहिलं. दंडित केलंय. एकदम मिळते वाईटच्या स्वरूपात. एकदम मिळते अवांतरच्या स्वरूपात दहिसर टीमला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 बाद 17 धावा धावफलकावरती समृद्धी 11 गावदेवी दहिसर या टीमची. मोठी देसाई विपक्ष दहिसर हा सामना सुरू आहे. यावेळेस बिगिट करतो लॉफ्टेड हिट. चेंडू जातो स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर दहिसर गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक षटकार. काल 23 धावा धावफलकावरती सोमनाथच्या बॅट मधून हा षटकार येतोय. सोमनाथ भोईर आणि राहुल पाटील ही जोडी पाहायला मिळते दहिसर या टीमचे. हे 2 विस्फोटक फलंदाज आक्रमक फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. 3 फलंदाज गमावलेत दहिसर या टीमने. धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज प्रेमचं. प्रेम जो संगणक आहे जय हनुमान मोठी दिसे या टीमचा, परंतु या स्पर्धेमध्ये मयंक 11 या नावाने संघ खेळतोय. ओव्हर द विकेट प्रेम. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज आहे. चेंडू ट्रॅव्हल तो फार वेगाने फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण सागर करतोय. डीप फाईन लेग सीमारेषेवरती आणि तोपर्यंत मिळतात या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे प्रेमचं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रतीक पाटीलने, परंतु या षटकामध्ये खरपून समाचार घेतला जातोय. प्रेमच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जात आहे.
17 धावा खर्च होतो आतापर्यंत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, वेगाने इम्प्रेस करतो, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 च्या सरासरीने 26 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या दहिसर या टीमची. हॅलो, तर चरणदास म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते श्रीरंग पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या श्रीरंग पाटील साहेब, आपला सत्कार इथे केला जाईल. चरणदास म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. श्रीरंग पाटील साहेब, सन्मान केला होतोय श्रीरंग पाटील साहेब. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती शरद पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. मी जगदीश भंडारी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते शरद पाटील यांचा सत्कार आपण करायचा आहे. तर या शरद पाटील साहेब, आपलाही सन्मान केला जाईल जगदीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. तो वाडेकरचे कॅप्टन या स्वप्नील भोईर टॉस साठी. राम मात्रे इथे आलेले आहेत, देवीचा वाडाचे कॅप्टन. आपल्याला वेळ येत, आपण टॉस सुद्धा करणार आहोत. वाडेकरचे कॅप्टन स्वप्नील भोईरला विनंती असेल आपण. त्यानंतर रवींद्र ढोणे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. रवींद्र ढोणे साहेब या, आपला सत्कार केला जाईल. मी प्रवीण म्हात्रे, रवींद्र ढोणे यांचा सत्कार केला होतोय. प्रवीण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, प्रवीण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रवींद्र ढोणे यांचा इथे सत्कार केला जाईल. टॉस रोशन करूया आपण. 4 षटकांची मॅच आहे. या स्वप्नील भोईर टॉस बॉक्स मध्ये, आपण राम मात्रे आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये आणि शरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मॅच 4च ओव्हरची असेल. नवीन गोलंदाज पहिल्या सामन्याचा हिरो येतोय समर्थ पाटील. यावेळी पहिला चेंडू बिग हिट करतोय आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बिग षटकार. थँक्यू सो मच. चरणदास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस केला होता. एका बाजूला वाडेकर, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा आणि विभाग प्रमुख दातिवलीचे चरणदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस झालेले. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सोमनाथने गोलंदाज समर्थचं. वेलकम टू द ग्राउंड. तर रोशन, टॉस झालेला आहे आणि देवीचा पाडा संघ टॉस विने पुढच्या मॅच साठी. धावसंख्या 32. ही ओळख आहे सोमनाथ भोईरची आणि स्वागत केलं षटकाराने समर्थचं, ज्या समर्थने पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती. यावेळी प्लेड ऑन बॅटची आतली कडा आणि सरळ जाऊन यस्टनवरती चेंडू आदळतोय. प्लेड ऑन होतोय. अजून एक धक्का बसतोय. सोमनाथ भोईर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज शरद भोईर येतोय 6व्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज समर्थने सोमनाथ भोईरला. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक दफ्तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून. क्षेत्ररक्षक होते सुमित. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी ही खूप चांगली आहे दहिसर या टीमची. सुमित भोईर सारखा पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे या टीम मध्ये.
या दरम्यान दातिवली गावचे समाजसेवक सुनील म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येतो धावसंख्या एकने पुढे सरकेल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. सुनील म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या नगरसेवक चषकामध्ये. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 21 वाईट चेंडू झालेले आहेत आणि 3 नो बॉल देखील झालेले आहेत. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतोय बिपिन दुबे, ऑफिशियल स्कोरर आहे आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. यावेळी बिग हिट कदम लॉफ्ट हिट फेकून देतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क बिग हिट 6. प्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज राहुल पाटील. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. समाजसेवक राकेश पाटील जर आपण आला असेल तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. विशाल मडवी यांची विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यावी. चांगला चेंडू आहे, ऑन ड्राइव्ह करतोय, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आकाश आणि एकाच धावेवरती समाधान मानव लागतंय आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 45 धावा. 15.00 च्या सरासरीने 45 धाव बनवल्यात दहिसर या टीमने. डीजे थँक्यू सो मच. तर या दरम्यान मोठी देसाई गावचे समाजसेवक राकेश म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आणि सागरजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. नवीन गोलंदाज सागर येतोय गोलंदाजी मार्क वरती. राहुल पाटील आणि शरद भोईर ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल पाटील. यावेळी बिग हिट करतोय, अप्रतिम टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि सुरेख जेल टिपलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती. आकाशने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. राहुल पाटील बॅक टू द पवेलियन.
मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे दहिसर या टीमने। समृद्धी 11 गावदेवी दहिसर विपक्ष आपण पाहतोय मयंक 11 जय हनुमान मोठी देसाई या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे। चांगला चेंडू आहे वाईड यॉर्करचा वापर करतो चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा इशारा येतोय 22 दोन धाव मिळतात अवंतरच्या स्वरूपात धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 47 47 धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक सुरू आहे गोलंदाज सागर पाटीलचा। सागर पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे या मॅचची राहुल पाटीलला बाद करण्यामध्ये यश आलं होतं। लेफ्ट ओव्हर द विकेट यावीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे 55 व्हाईट बॉलचा येतोय अवंत धाव मिळते धावसंख्या एकने पुढे सर्किल 48 48 धावा धावफलकावरती या पुढील सामना आपण पाहू शकाल देवीचा पाडा विपक्ष जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांमध्ये देवीचा पाडा या टीमने टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे। सागर यावी चांगला चेंडू आहे स्विंग अनामिस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती 48 48 धावा। यस क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे देवीचा पाडा टीमने 50वा चेंडू येतोय आजच्या दिवसातील हा डॉट। खूप चांगली माहिती बिपिन दुबे देत आहेत। यावीस बॅकफुट वरती आले जागमन स्ट्रोक साठी स्क्वेअर कटचा अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 50 कंप्लीट 52 धावा धावफलकावरती दहिसर या टीमची। अप्रतिम बॅटिंग राहुल पाटील त्यानंतर अजयने केली आणि आता मात्र शरद भोईर खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या टीम साठी। यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतात बॉलर हेड पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते। गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल 54 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे शरद ऑन स्ट्राइक 54 धावा धावफलकावरती अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली आहे। सागर पाटीलने धावसंख्येला ब्रेक लावलाय धावसंख्येला अंकुश लावलाय शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी या स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय। हाफ ट्रॅकर आपण पाहतोय शॉर्ट आर्म पुल करतोय पुल अँड पॉवरफुल परंतु अनसक्सेसफुल सुरेख झेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती प्रतीक पाटीलने फलंदाज बाद। अजून एक धक्का बसतोय दहिसर टीमला 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती दहिसर या संघाची 13.50 च्या सरासरीने 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय दहिसर संघाने मोठी देसाई या संघासमोर। दहिसर या टीमने आणि 55 धावांचं लक्ष ठेवलंय मोठी देसाई या संघासमोर। जो संघ जिंकेल तो संघ नगरसेवक चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। अस्तित्वाची लढाई सुरू आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे।
कारण की जो संघ जिंकेल तो संघ नगरसेवक चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला नक्कीच या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. 55 धावांचं लक्ष्य आहे आणि 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श, आमचे मार्गदर्शक नितीनजी काळन सरांना. तर वळूया आपण व्यासपीठावरती. श्याम मडवी साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रवीण म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते श्याम मडवी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. नगरसेवक चषकामध्ये साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी आणि साहेबांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद रोशन. पहिल्या सत्रामध्ये 54 धावा समृद्धी 11 गावदेवी दहिसर संघाने कुठल्या 6 विकेट त्याने गमावल्या आणि आता मयंक 11 जर्मन मोठी देसाई संघासमोर 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सुमित येतात पहिलं षटक घेऊन. ते स्तरार वेगवान एक यंग स्टार मकर संक्रांत चषक अक्षरशः गाजवली होती तोच गोलंदाज सुमित. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत हलकस अपील केलं होतं सुमितने. डॉट चेंडूची समाप्ती होईल. मनोज देवकर सेकंडला आहेत. 9 सेकंडला आपण पाहिलं तर प्रेम देवकर. मनोजने पहिल्या मॅच मध्ये 25 धावा केल्या होत्या उपयुक्त आपल्या टीमसाठी. 3 झेल त्याचे ड्रॉप झाले होते आणि ते आता 55चं टार्गेट आहे. ते मयंक 11 जर्मन मोठी देसाई संघ धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा आखून टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. हा पहिला दमदार चौकार. बघा आमचे फक्त ऑलिंडर्स तिथे बसतील. त्याच्या व्यतिरिक्त प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये. ही महत्वाची सूचना असेल आणि सर्व ऑलिंडर्स एका जागेवर थांबू नका. तर रोशन म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. मनोज देवकर हा खेळाडू फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे मोठी देसाई टीम साठी. इथे मिडॉपला क्षेत्ररक्षक आणि कॅप्टन महेंद्र भोईर कोणती चूक करत नाहीये. फलंदाज मनोजचा संपलाय खेळ. पहिला धक्का मयंक 11 जर्मन मोठी देसाई टीमला. मयूर येत आहेत. मयूर देवकर येत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती लक्ष
55 8 धावा ऑलरेडी आल्या होत्या, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे सुमितला नेहमीच पॉवर प्लेचं षटक फेकावं लागतं. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. चांगला चेंडू होता, शॉट मिड विकेटला मात्र आकाश आहेत. एक धाव इथे मिळेल. 9 धावा धापल कधी लागले. 56 टार्गेट 55 टार्गेट या मॅच मध्ये. 9 धावा ऑलरेडी झालेले आहेत. 46 या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. आकाश एक चांगला फिल्डर आणि एक चांगला मॅच फिनिशर सुद्धा आहे. इथे पंचांना पाहावं लागणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10, लॉस ऑफ 1, एक गडी बाद. मयंक 11, जर्मन मोठी दिसे. संघ 55 पाठलाग करायचे, 45 अजूनही करायचे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 45 धावा. इक्वेशन मोठं वाटतंय, मात्र अशक्य नाहीये. शक्य होऊ शकतो. इथे थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावांचा पाठलाग करत होता. 55 धावा आल्यात. 18 मध्ये अजूनही 45 या मॅच मध्ये करायचे आहेत. सुमितचं पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. चांगली फिल्डिंग दाखवली समृद्धी 11 गावदेवी क्रिकेट संघ दहिसर टीमने. दोन्ही संघ एक मॅच जिंकून पुढे सरकलेत. पुढची मॅच जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध देवीचा पाडा संघ टॉस विन आहे. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जसे 3 षटक समाप्त होतील, आता 1 षटक समाप्त झाले, अजून 2 षटक समाप्त झाल्यानंतर देवीचा पाडा संघ आपल्याला सूचना असेल की आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन सर्व खेळाडू थांबायचे आणि लगेचच मॅच संपल्यानंतर फिल्डिंग लावायची. 18 मध्ये 45 बनवायचे. जर्मन क्रिकेट संघ दातिवली व ग्रामस्थ मंडळ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2021 आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 18 चेंडू आणि 45 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. देवीचा पाडा विरुद्ध वाडेकर चांगलं बॅटर रंगणार आहे पुढच्या मॅच मध्ये सुद्धा. ही मॅच रंगतदार होईल. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अजय येतात गोलंदाजी करण्यासाठी. अजय पाटील सलामीला सुद्धा येतात. बॅटिंग गोलंदाजी सुद्धा ते चांगली करतात. कष्टपैलू खेळाडू आहेत अजय. नेहमीच त्यांचं खूप मोठं योगदान असतं दहिसर टीम साठी. अजय गोलंदाजी मार्कवर. इथे पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक टीम मध्ये एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्याचा कॉल दिलाय आणि मयूर 2 धावा इथे सहज वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धापल करावं लागल्यात त्या 12 धावा. 17 चेंडू मध्ये अजूनही 43 धावा करायच्यात. याच मैदानामध्ये बिपिन मयूर देवकर आणि जितेश पाटीलला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली होती. पहिली बाईक आपण पाहिली मोठे दिसे गावामध्ये. 2 खेळाडूंमध्ये ती देण्यात आली. हा चेंडू सुरेख फटका, मात्र क्षेत्ररक्षक काय करतात एक्झॅक्टली. आणि आता बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. मयूरच्या बॅट मधून चौकार आलाय. 55 टार्गेट करायचे. 4 गोलंदाज आपण वापरले. मोठी दिसे संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रदीप, प्रेम, समर्थ आणि सागर. तरी अजय मडवी आज संघामध्ये नाहीयेत आणि इथे बघायचंय क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारे पंच प्रसाद सहस्रबुद्धे सरांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल. षटकार. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघते, मात्र ऑनसाइडला खेळायचं होतं मयूरला. मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. 14 चेंडू 33 धावा. क्लोज इक्वेशन आहे, मात्र काही घडू शकतं मॅच मध्ये. 14 मध्ये 33 अशक्य नाहीये. अजय बॅटन राऊंड द विकेट. इथे बॅटची कडा
कारण दोन्ही चेंडू अनिकेत अजयने ऑप्शनच्या बाहेरच पिचिंग केले आणि त्याला माहिती आहे मयूर एक्झॅक्टली काय करतायत. वारंवार मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चेंडू दोन्ही चेंडू आपण मागचाही चेंडू पाहिला ऑप्शनच्या बाहेर होता आणि हाही चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि त्याला छेडछाणी केली मयूरने आणि इथे मात्र मयूरचा खेळ समाप्त. तिचं इक्वेशन रोशन म्हात्रे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. 13-33 इथे मात्र जितेश आले आणि रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने नॉन स्टॉप सीमा पार देईल हा येणारा उपयुक्त चौकार. असे दोन चेंडू मयूरलाही मिळाले होते ऑप्शनच्या भरपूर बाहेर, मात्र मयूर ऑन साइडला खेळायला गेले त्यामुळे त्या चेंडूवरती धावा आल्या नाहीये. 2 षटकाचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 षटकात 26 धावा केल्या आहेत, 2 षटकामध्ये अजूनही 29 करायचे आहेत. डीजे जन पार्टीचे त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आनंद पवार या आपलं हार्दिक स्वागत. 2 षटकात 26 केल्या, 2 षटकामध्ये 29 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. जितेश आणि आपण पाहिलं तर प्रेम देवकर मैदानात आहेत. काही घडू शकते मॅच मध्ये, अशक्य असं काही नसतं क्रिकेटमध्ये. मागच्या आपण पहिल्या फेरीतील तिसरी मॅच पाहिली, 87 धावांचा पाठलाग 28 चेंडू मध्ये केला होता देवीचा बाळा संघाने. तुम्ही 12 मध्ये 29 माग नाहीयेत, 12 मध्ये 36 सुद्धा या मैदानात झालेले आहेत. या चषकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत ते आदित्य येत आहेत, जिथून निलेश डोंबिवली या संघामध्ये सुद्धा त्याला तुम्ही पाहत असता. सिटी क्रिकेटमध्ये सुमितला पाहत असता, जितेश, संदेश, हे सर्व खेळाडू सिटी क्रिकेटमध्ये एकत्र असतात. मात्र ज्यावेळी ग्रामीण फॉर्मेट सुरू होतो त्यावेळी चला फास्ट खेळा थोडं. ग्रामीण फॉर्मेटमध्ये खेळाडू एकमेकांच्या विरोधात त्यांना खेळावं लागतं, कारण गावाची अस्मिता पणाला लागलेली असते. टक्क्याचा बाहेरचा चेंडू होता, मात्र त्यालाही छेडछाणी केली आणि झेल ड्रॉप. सुमित कडनं झेल ड्रॉप झालाय, कारण ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता चेंडू. आतापर्यंत या स्पर्धेत आपण पाहिलं तर 5वा सामना आहे आणि 10 झेल ड्रॉप झालेत आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये. बिपिन दुबे खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. मायलिन स्टार खेळाडू तुम्ही निवडू शकता आणि इथे चेंडू भरपूर उंच गेलाय, मात्र 2 धावा इथे मिळणार आहेत. तिकडे जेव्हा मी क्षेत्ररक्षक असतो आम्हाला दिसत नाही, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले, 2 धावा मिळाल्यात. 11 मध्ये 28 करायच्या होत्या, आता 10 मध्ये 26 करायच्या आहेत. काही घडू शकता मॅच मध्ये. जितेश आहेत, कधी या मॅचला कलाटणी देऊ शकतात. क्षमता या खेळाडूमध्ये, ताकद आहे, गुणवत्ता आहे, ती सिद्ध करावी लागणार आहे. 10 मध्ये 26. आणि इथे प्रेम काय करतायत, नो बॉल आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. मात्र प्रेम बघा किती वेगाने धावतायत. येणारा चेंडू फ्रीट असेल, जितेशला जर फ्रीट चेंडू त्याच्याकडे राहिला तर तो षटकार ठोकवू शकतो, ही त्याला आत्मविश्वास आहे.
साइड अप ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज आदित्य, येणारा चेंडू फ्रीट असेल. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील बघा, आयोजक सूचना करतायत. त्याच्या व्यतिरिक्त कोणी सपोर्टर नसतील, कारण की जी आयोजक सूचना देतात ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणारा चेंडू फ्रीट असेल. चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावा करायचे आहेत 25. आदित्य राईट मोर द विकेट. इथे बॅटची कडा लागलीये, धायची संधी आहे, डायरेक्ट हिट झालाय मला वाटतं आणि फलंदाज बाद होईल. मागच्या चेंडूवरती प्रेम बचावले होते, आता मात्र फ्री चेंडू आहे तरी फलंदाज धावचीत बाद होईल. मागच्या वेळी बघा प्रेम बचावले, आता फ्री चेंडू होता आणि दुसऱ्यांदा फलंदाज फ्री वरती बाद झाला आजच्या दिवसामध्ये. तर फ्री हिट असा चेंडू फक्त फलंदाज रनआउट होऊ शकतो आणि इथे रनआउट झालेत प्रेम. प्रेम सुद्धा चांगले बॅट्समॅन आहेत. आता मात्र आकाश आलेत. 9 मध्ये 25 करायचे आहेत. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असेल. नऊ चेंडू 25. चांगली गोलंदाजी करतायत. आदित्य कमबॅक करतायत. 8 मध्ये आता 25. आकाश स्ट्राइक एंडला आहेत. 8 चेंडू मध्ये 25. आता समीकरण थोडस महाग होत चाललंय. आता जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कोणत्याही टीमच्या बाजूला झुकू शकते. हे क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय. 8 मध्ये 25. इथे फटका चांगला आकाशच्या बॅट मधून. आकाशी फटका मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल हा षटकार. 7 चेंडू 19. हे इक्वेशन या मॅचचं आता. चेंडू आकाशला डॉट फेकला, मात्र त्याने आत्मविश्वास गमावला नाहीये. 7 मध्ये आता 19 करायचे. 4 चेंडू मध्ये 4 धावा आदित्यने दिल्या होत्या, मात्र 5व्या चेंडू त्याला षटकार लागलाय आणि आता 7 मध्ये 19 करायचे आहेत. सामना बरोबर सुटायचं होतं. विकेटकडे आपण नजर टाकली तर दहिसरचे 6 विकेट गेलेत, मोठी देसाईचे 3 गेलेत, त्यामुळे 18 चालू शकतात विकेटच्या आधारावर. म्हणजे लिगली 19 धावा करायच्या आहेत. चला फास्ट खेळा थोडं काही करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. 7 मध्ये 19. अजून एक चांगला फटका, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलाय का? क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. ऑलिंटर स्थिती आहेत आमचे. तर क्षेत्रशेला काय वाटलं? फ्रीट असं वाटलं मला वाटलं आकाशला. बऱ्याच वेळा असं दडपण असतं सुभाष सर, कदाचित फिल्डरला असं वाटलं असेल की फ्रीट आहे, तर मी लगेच चेंडू फेकण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि आता 6 मध्ये 19. सुंदर झेल टिपलाय बघा, काय जजमेंट होता आकाशचा. आकाश पाटीलने खूप चांगला झेल टिपलाय. 6 मध्ये आता 19 करायचे. चला स्पीडअप करा, थोडं काही करा दहिसर टीम. प्रतीक पाटील आलेत. 6 मध्ये 19 करायचे आता. आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज राहुल कडे. जयेश नाहीये संघामध्ये, बरेचसे खेळाडू जॉबला असल्यामुळे प्रत्येक मॅच त्यांना खेळणं इतकं शक्य नाहीये. झेल टिपल्यानंतर थांबले होते. जेव्हा थ्रोची ऍक्शन केली आकाश तेव्हा जिथे धावत होते, लक्षात घ्या.
हेच सांगतात पंच तुम्हाला, की आम्हाला हे वाटलं ऍक्च्युअली आकाश असं का करतायत, कारण की फ्रीट तर नाहीये. राहुल पाटील आलेत गोलंदाजी करण्याने. राहुलला 19 धावांचा बचाव करायचा. 18 चालू शकतात मोठी देसाई टीमला विकेटच्या आधारावरती, कारण 4 विकेट गेलेत मोठी देसाईचे आणि 6 विकेट दहिसरचे गेले. टॉस सुद्धा मोठी देसाई संघाने जिंकलाय. त्यामुळे जितेश इथे 3 षटकार मारून मॅच जिंकू देऊ शकतात या मॅच मध्ये. 6 चेंडूचा फेस त्याला जरूर करावा लागेल आणि इथे तो 6 चेंडू फेस करतोय तर मॅचला कलाटणी देईल जितेश. सेकंडला आहेत आणि गोलंदाज आहेत ते राहुल पाटील. चला स्पीडअप करा, थोडं घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि पायचीचा स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज जितेश बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद झालेत. पूर्ण स्पर्धेमध्ये 4 फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झाले. आता 5 मध्ये 19 करायचे आहेत. विकेट 5 गेलेत. जितेश कडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र तो बाद झाल्याने तर नवीन फलंदाज विशाल आलेत. अजूनही मॅच संपली नाहीये, काही घडू शकते मॅच मध्ये. 5 मध्ये 19 राहुल. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्राच्या डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. बघा ते दुसरी धाव पूर्ण होईल का? नॉट आउट. फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये पोहोचले आहेत. शरदलाही माहिती आहे की फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी जास्त स्ट्रॉंग अपील केलं नाहीये. 2 धावा मिळाल्यात विशालला. 4 मध्ये आता 17 करायचे. 16 अजूनही चालू शकतात मोठी देसाई टीमला. आता लिगली 4 चेंडू मध्ये 17 करायचे आहेत. चार चेंडू 17 धावा. मोठा फटका येणं गरजेचं आहे विपिन. येणाऱ्या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे, चौकार येणं गरजेचं आहे, तरच या मॅचला कलाटणी मिळू शकते. आणि इथे एक सिंगल डबल आली तर मॅच जिंकणं थोडंसं कठीण होईल. 4 मध्ये 17 करायचे आहेत. चांगली गोलंदाजी राहुल, चांगली गोलंदाजी करतायत आणि आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. तीन चेंडू शिल्लक आहेत. 17 करायचे आहेत. 16 अजूनही चालू शकतात. 2 षटकार 1 चौकार मारता येईल तर टॉसच्या आधारावरती मॅच जिंकू शकतो मोठी देसाई संघ. अजूनही घाई दाखवली या मॅच मध्ये, भरपूर घाई दाखवली. पार्ट टाइम गोलंदाज राहुल पाटीलचा वापर केला. जयेश नाहीयेत, राहुल चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती पहिल्या चेंडूवरती जितेशचा विकेट त्यांनी घेतला. आणि आता मॅच जिंकणं कठीण झालंय. मयंक 11 जर्मन मोठी देसाई टीमला. 2 मध्ये आता 17 करायचे आहेत. दोन्ही संघांचे विकेट समान आहेत, 6-6. त्यामुळे 2 मध्ये 19 बनणं थोडस कठीण आहे बिपिन. जशी मॅच संपेल लगेच देवीचा पाडा संघ आपण फिल्डिंग लावायची. आपल्याला वेळ भरपूर कमी आहे. खूप चांगला कमबॅक केला या मॅच मध्ये. आदित्यने 1 चेंडू नोही टाकला होता आणि आता मॅचची औपचारिकता उरली. 1 चेंडू मध्ये 16 होणं कठीण आहे. दहिसर संघ मात्र आता समृद्धी 11 गावदेवी दहिसर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि सामना इथे जिंकलाय. सुंदर गोलंदाजी केली राहुल पाटीलने. शेवटचं षटक होतं, कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता राहुल पाटील वरती. जयेश संघामध्ये नाहीयेत, मात्र जयेशची जागा भरून काढली या मॅच मध्ये. निलेश म्हात्रे यांचं आगमन झालंय आणि शशिकांत पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत.